श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जर तुमचे देखील केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील, केसांची लांबी वाढत नसेल, केस कोरडे, रफ आणि डॅमेज झाले असतील किंवा मग केस पातळ होऊन स्कॅल्प दिसायला लागलं असेल, तर समजा आजचा हा खास व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला जी रेमेडी सांगणार आहे ती सध्या इंटरनेटवरती प्रचंड व्हायरल आहे. हजारो लोकांनी ट्राय केलेली आहे आणि रिझल्ट पाहून सगळेच हैराण देखील झालेले आहेत. मी स्वतः ही रेमेडी रेग्युलर वापरते आणि मला इतका छान रिझल्ट मिळालाय की तो तुमच्यापासून मी अजिबातच लपवू शकले नाही. कारण आज मी फक्त एका घटकाची रेमेडी तुम्हाला सांगणार आहे, जी केसांवरती मॅजिक करते आणि तो तो घटक आहे मेथीदाणा. बघा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या शहरातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझा व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचतोय. मित्रांनो, मेथीमध्ये भरपूर प्रमाणात निकोटिक ॲसिड, आयर्न, प्रोटीन आणि अॅमिनो ॲसिड्स असतात, जे आपल्या केसांची मुळे मजबूत करतात, केस गळणं थांबवतात आणि हेअर फॉलिकल्सना ॲक्टिव्ह करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करतात. सोबतच नवीन केस उगवायला देखील हेल्प करतात. ज्या लोकांना टक्कल पडण्याची समस्या असेल किंवा टक्कल पडायला सुरुवात झाली आहे ना, त्यांच्या स्कॅल्पवरती सुद्धा नवीन केस उगवायला मेथीदाणा आपल्याला हेल्प करत असतो. चला तर मग मित्रांनो, ही मेथीदाण्याची मॅजिकल अशी रेमेडी कशी बनवायची हे आपण पाहूया. त्यासाठी अजिबातच वेळ घालवायला नको, आपण आपल्या व्हिडिओला लगेचच क्विकमध्ये स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साधारणतः 1 ग्लास पाणी भांड्यामध्ये गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढे मेथीदाणा टाकून घ्यायचा. त्यानंतर लक्षात ठेवायचं, जसं जसं पाणी उकळायला लागेल ना, तेव्हा आपल्या गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिटं आपल्याला छान असा मेथीदाणा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, तुमचं जे काही पाणी आहे ना, ते फिल्टरचं पाणी असावं. साधं बोरिंगचं वगैरे पाणी अजिबात घेऊ नका, नाहीतर तुमच्या केसांमध्ये वेगळेच काहीतरी परिणाम होतील. त्यानंतर बघा, हळूहळू तुम्हाला दिसायला लागेल की आपल्या पाण्याचा रंग अगदी डार्क पिवळसर रंगाचा होत आहे आणि तेव्हा समजून जायचं की आपलं टोनर बनायला इथं सुरुवात झालीये. हळूहळू काय होतं, जे मेथीदाणा आहे ना, तो अगदी मऊ होतो आणि आपलं टोनर जवळजवळ 70 ते 80% इथंच रेडी झालेलं असतं. आता जेव्हा तुमचा मेथीदाणा अगदी सॉफ्ट होईल तेव्हा गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि आपलं जे काही मिश्रण आहे ते थंड होण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं. बघा, आता व्यवस्थित असं आपलं जे काही मेथीदाण्याचं टोनर आहे ते रेडी झालंय आणि याच्यामधील मेथीदाणा तुम्ही हाताने स्मॅश करून बघू शकता. अगदी मऊ झालाय आणि तो अगदी हाताने देखील इझिली स्मॅश होतोय. म्हणजे आपलं जे काही टोनर आहे ना, ते इथं बनून रेडी झालंय. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साह्याने किंवा मग तुमच्याकडे जर स्ट्रेनर असेल तर स्ट्रेनरने आणि काहीच नसेल तर तुम्ही तसं देखील गाळून घेऊ शकता. बघा, इथं आपण टोनर आपलं गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी सुंदर असं टोनर आपलं इथं रेडी झालंय. याचा जो काही कलर आहे ना, त्याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आजचं टोनर आपल्यासाठी किती जास्त पॉवरफुल आहे आणि ते इथं बनून रेडी सुद्धा झालेलं आहे. हे टोनर तुम्ही एका आठवड्यासाठी फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. यामुळे तुमचे ड्राय, डॅमेज केस रिपेअर होतात आणि तुमची केस गळती पूर्णपणे बंद होते. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल म्हणा किंवा मग ॲलोवेरा जेल ॲड करू शकता. याच्यामुळे काय होतं, केसांना डीपली नरिशमेंट मिळते आणि केसांमध्ये मॉइश्चर लॉक होतं आणि त्यामुळे आपले केस आणखी जास्त मजबूत बनवण्यासाठी हेल्प होते. मित्रांनो, हे टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्याच्या नंतर अगदी मॅजिकल असं हेअर टोनर किंवा मग तुम्ही सिरम म्हणू शकता, ते इथं वापरण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे. आता बघा, वापरण्याची पद्धत देखील खूप जास्त सोपी आहे. ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्या अगोदर जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही अनुभव असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आपलं टोनर वापरण्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्हाला काय करायचंय, केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि पार्टिशन केल्यानंतर एखाद्या कॉटनच्या साह्याने किंवा मग जर तुमच्याकडे एखादा छोटासा ड्रॉपर असेल तर त्याच्या साह्याने तुम्ही ॲप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला कशानेच ॲप्लाय करायचं नसेल तर साध्या तुमच्या हातांच्या बोटाने देखील आपलं टोनर तुम्ही केसांवरती नक्कीच ॲप्लाय करू शकता.
व्यवस्थित असं ॲप्लाय करून घ्यायचं आणि ॲप्लाय करून झाल्याच्या नंतर साधारणतः 5 ते 7 मिनिटं अगदी हलक्या हाताने तुमच्या केसांच्या मुळांवरती मालिश करून घ्यायची. जेणेकरून काय होईल, तुमचं जे काही आपल्या मेथीचं पोषक तत्व आहे ते तुमच्या केसांच्या मुळांना मिळेल आणि केसांना अगदी मजबूती येईल, सोबतच केस गळणं कमी होईल. त्यानंतर तुम्ही 2 ते 3 तासांसाठी हे असंच केसांवरती ठेवू शकता आणि जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही रात्री लावून सकाळी देखील हेअर वॉश करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण तुम्ही केस धुणार आहे तेव्हा अगदी माइल्ड शॅम्पूचा वापर करायचा. सल्फेट फ्री आणि पॅराबेन फ्री असलेला शॅम्पू वापरा, जेणेकरून सगळी काही पोषण तुमच्या केसांना मिळून जाईल. आणि लक्षात ठेवा, फक्त 2 ते 3 वापरांमध्येच तुमच्या सगळ्या केसांच्या समस्या कमी होतील आणि तुमचे केस 1 ते 2 इंचांनी लांब देखील व्हायला सुरुवात होईल. मित्रांनो, हा जर उपाय तुम्ही 1 ते 2 महिना सलग केला ना, तर तुमच्या केसांमधला फरक तुम्हालाच नाही तर इतर लोकांना देखील जाणवायला लागेल. चला तर मग आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा 100% प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, तुमच्या केसांची देखील नक्कीच काळजी घ्या. बाय बाय.